फडणवीसांनी सहमती दाखवली आहे स्मारकाला, पण त्यांनी स्वतः काय भावना व्यक्त केल्या तर गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या घटना वाढतायत। याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यास 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद करा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसलेंनी रायगडाच्या कार्यक्रमात केली होती। तर महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरूनच ढकललं पाहिजे हीच आमची भावना आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यामुळे अभिनेता राहुल सोलापूरकर आणि त्यानंतर प्रशांत कोरटकरचं काय होणार याची चर्चा संपूर्ण राजकीय आणि समाज माध्यमात सुरू झाली आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्यातला प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचला, त्यांच्या हितासाठी वेचला, आज त्यांचा अवमान केला जातो आणि महाराजांच्या बाबतीत, महाजिजाऊंच्या बाबतीत आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत एक कायदा करण्यात यावा, तो सुद्धा कॉग्निझेबल, नॉन बेलेबल आणि किमान 10 वर्ष त्याला बेल मिळाली नाही पाहिजे। आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत। महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे। त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत, कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू।